नवनाथ भक्तिसार अध्याय 8। श्री गणेशाय नमः। ओम नमो जी गुरुराया मच्चदका पळवी माया श्री ज्ञानेश्वरा हृदय या मम किंचित नाम मिरविशी आगा हे ज्ञानदेवटी आम्हा साधका जे जेटी मिळविला आहेस पूर्ण कोटी हितकारक महाराजा। तरी मागील अध्यायी कथानयुक्त वीरभद्र केला प्रसन्न आणि स्वर्गवासाचे भोगून मै लागी मच्छिंद्र उतरला आणि वज्रवाटिके भगवती तो शिविले स्नानाप्रती उष्णोदकी भोगावती जगा माझी मिरविली। या परी द्वारका करुणी तीर्थ गोमती स्नानाविधी यथार्थ करून या द्वारकानाथ प्रसन्न चित्ती आगळा। त्यावरी आला अयोध्येशी तरी श्रुतिया कथा परेशी स्नान करुणी शर्यतीराशी रामदर्शना जातसे। तो पाशुपतराव तयाग्रामी रामवंशात पराक्रमी तो देवालयी पूजे लागून आला होता समारंभे। अपार सैन्य जे भोवती सदनी तुरंगे राबती छत्रच्या मरे कळस दीप्ती लाजविती भानुते वाजी गज याचे रंग आणि तेही चपळ लोलिक वाताकृती लक्ष एक राया भोवती फिरताती। सकळ वाजे शृंगारयुक्त उडीत पाखरा हटकावंत रत्नकोंदणी हार लखलखित की नक्षत्र मणी विरविले। त्यात हे जळकत झालरीयुक्त गुणी गोनी अपार मुक्त कोणी विराजत गंगावत शुभ्र तेजे विरविले। ग्रीवे माळा रत्नावती हटकाशी जे डाळ देती रत्न नो हे तेजव भक्ती चंबू लागी विरविला। पदी पैजन रुणजनती की वीराची वीरश्री वाचे वदती की शत्रुगणाच्या पारपंक्ती ब्रीद म्हणती भांडू भांडू आयशा परी वाजी ते हौसे की चिंतिल्या ठाई दाविती वास आदी अति चपळवंतास सरसर म्हणती मागारा। आगा ते वाजीन म्हणू महीचे की इंदू बुद्ध रत्न उदतीचे विशाळ शुक्तिका पात्र अब्दीचे मुक्त करुणी आणले ते। या चकनीती विकासुनी आवनी हत्ती मिरविती पुतणे लागुनी विशाळ गंडस्थळ दंतकंदनी चुडे सुवर्ण मिरवले। हाटक व्यक्त त्या भूषण हौदे अंबरिया दौदीप्यमान की पृतना महीचे नगते पूर्ण भावनी ऐशे पायका अपार सैन्य बहुत संभार पाहता उचलविले जे गिरी कर परी पर्वत माथा तरु शृंगार तैशा पातका गज पृष्टी एका उनी एकाधिक महारथी ते युद्ध कामुक 10 सहस्र राया सवे लोक युद्ध कामुक विरोधी परी युद्ध शास्त्री चतुर सुगमा की परशक्ती सदेती दमा ऐशे प्रतिपी कस्तो इंद्र सुखा गळे की पायीचे पायदळा पार वज्रवर्णी वंडिताकार छडीदार आणि चोपदार ज्या सुद्धा हलकारे मिरविती हेम भूषणी मुक्तमाळा सकळ पायिका जळकती गळा जडित रज्ञाती ते जाळा हेमालंकार करकमळी दाही अंगुळी मुद्रिका गहाना हेम मुक्ते ते मिरविती श्रवणा पाहते पनिरानिओपन भार पडेल लोकाते। असो आयशी अपार संपत्ती मिरविला हे पाशुपत अयोध्यापती ते सकळ दाटी देवळा भोवती राजाने मिरविली।
त्यात श्रीरामदर्शना कारण जाता झाला योगद्रुम, परी ते द्वारपाळ परमनाथाला गुण बोलती, परम पाप संचल्या तुंबळ तेव्हा मिरविते द्वारपाळ, प्रथम धर्मा लागी काळ अधर्म परी मिरितसे, त्या धर्मद्वारीचे म्हणती श्वान ते द्वारपाळ, द्वाररक्षण आपण बुडून यजमान बुडू पाती निश्चय, मा नष्ट जाता समोर कदा न म्हणती लहान थोर न भीड चित्ती परमनिष्ठुर वाचे कठोर बोलती, सप्त जन्म तस्कर नीती शत ब्रह्मात्या जया घडती, तेव्हा तो पावे द्वारपाळ क्षिती धर्म विनाश रायाचा, ऐसे परी द्वारपाळ राजद्वारी असती सकळ, मच्छिंद्र जाता उतावेळ आटकोनी उभे केले असे, तीव्र वाचे बोलती वचन म्हणती कान फाडून बुद्धिहीन, कोठे जाशी तातडीने मतिमंदा हे मूर्खा, हे भ्रष्टा तू ते कैसे कळे ना की रावाला हे दर्शना, त्यात तू जाशी बुद्धिहीना सरसर परता मागाराम, ऐसे ऐकुनी निष्ठुर वचन हाती लोटले मच्छरनाथा प्रती, येणे करुणी परमचित्ती विक्षेपाते पावला, परी तो सर्वज्ञ संतापाशी विवेकारगळा घाली त्याशी, तो मने सेवकाशी संवाद करणे विविध नये, पती स्वाधीन पतिव्रता की पत्र सोयी वाहे सरिता, तेवी बुद्धी तरुणी पाशुपता सेवक सेवा वानिती, की सुई मागे गुंतो जाता की मित्रा मागे रश्मी येता, तरुण बुद्धी पाशीपता सेवक सेवा वानिती, की रत्ना मागे सकळ कळा माऊली सवे आव्हानी बाळा, तरुण बुद्धी अयोध्या रुपाळा सेवक सेवा वानिती, की माळी मळ्याच्या योजनी पंथ युक्ती सोडी उदक आत, तरुण बुद्धी पाशीपद सेवक सेवा वानिती, ऐसे शब्द सद्गुणवाणी बोधी सकळा वेक खानी, बंधनी निर्मुनी विक्षेप मनाचे चरणी, गातीला घालता झाला महाराजा, परी बुद्धी प्रकरणानिक सुचले तया कारण, की सेवका ते काय बोलून शिक्षा देऊ रायते, एक रावार राटीता संपूर्ण सेवक दाटे व्यथा, जेवी गवसनी मित्रा घालिता, रश्मिया तुडती सहजची, शरीर कोठे घालिता गाय, परी सर्व परी दुःख होय, तरुण शिक्षा योजिता राय, दुःख मिरविना पृतने दे, ऐसे योजनी मचरनाथ भस्म चिमटी करी, हातात स्पर्शास्त्र मंत्रयुक्त रामनामी जल्पला, इकडे पाशुपत देवा बुंदाजवळी होऊन प्रणत, रामा सन्मुख दंडवत मै मस्तकी ठेवीतसे, तो स्पर्शास्त्र मग येऊन निकट करिता झाला अंगी झगट, झगट होता मै पाठ भाळ सहज झालीसे, राव उठू पाये क्षणी परी सुदृढ न युक्त न सोडी मेंदिनी, बाळा पद उभयपणी मयुक्त झालीसे, वरती यज्ञ बहुता परी परिविभक्त नोहे कथा धरित्री, बहु श्रमला नाना परी उपाय काही चालेना, मग बोलावून सेवक मंत्री वृत्तांत सांगे झाली वरती, म्हणे कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वसे, परी मंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर येत, सेवका पुसे रळी मात कोणी कोणा ते केली का, मनात मने कोणी जती आला असेल नगराप्रती, गांजला असेल राजदूती म्हणून क्षोभला असेल तो, मग त्यात क्षोभ न येता क्षोभवरील श्री भगवंता, तयाचे साधू जगी छळिता क्रोध नावरे देवासी, मई वेष्ट तो अत्रिनंदन परी उगेची क्षोभून आपले मना, श्री अंबिका ऋषीचे केले छळन तरी नसाये देवाशे,
तेने सुदर्शन लावून पाठी गर्भसोशी आपण जगजेठी तस्मात भक्त गांजिल्या पाठी कदा न राहे देवा ते भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा परमावडे तमानिळा दानवी गांजिता उता वेळा कोरडा काष्टी प्रगटलासी धर्म हवनी मंडूक बाळ तप्तोदकी केले शीतळ तस्मात संकटी भक्त प्रेमळ कदा न रावे देवा ते राणी होता कडकडाट बहुत पक्षी जोड बाळे टाकून जात बाळकाने स्मरता रमानाथ करी घंटा टाकीतायावरी पारदी पक्षी प्राणरहिनी व्याकुळ झाले चक्रपाणी तस्मात दासाचा छळ कोणी कदा काळी करू नये जळी पाते नक्र ओढी स्मरता धावला ती तातडी सुदर्शन येऊनी घाली उडी निजदासा रक्षवया त्याची नीती कोणी दूत गांजिला असेल हरिभक्ती म्हणून शोभ सायका हाती हरिने वरिला असेल की ऐशी भावना चित्ती शोध करीत असे नुप पृतने प्रती शोध शोधिताद्वारा निगुती वृत्तांत तो प्रविष्ट झाला मंत्री वृत्तांत ऐकून कानी शोधून काढी मच्छिंद्रमुनी धन्य मंत्री तो शोध प्रकरणी अर्थ शून्य पै निवडिता अहो तो मंत्री नो हे मोरा विषच घेऊन सांडी रुधिरा की चिंता मनी राजाधिरा राजचिंत हरणार्थ तन्याय तो सुगडी करणी त्वरे लागला मच्छिंद्र चरणी मग म्हणे महाराजा औदार्यपणी कृपादान उपावे तुम्ही संत ते स्नेहभरित पूर्ण शांतीचे भांडारयुक्त औदार्य सांगता नाही मीत अपराध क्षमा करावा मेघ जरी उदार म्हणावा तोही समता करीन संत भावा मेघ विसरे दायुत भावा ते विसंत अनुहेतो परी परिसाची उपमा देऊ तो लोहा ते देत अटक भाऊ इतर धातुशी होत परिभवू न चाले शक्ती तयाची कल्पतरू तरी करावा समान शुभाशुभ दावी रत्न ठेवी नोहे संत जन शुभचिन्हे वांछिती आयसे बोलता मजरणात प्रसन्न झाले स्वचित्तात क्रोधावरून होता शांत प्रसाद देव म्हणतसे मग खरी कवळून भस्माची मोठी व्यक्तास्त्र मंत्रपोटी कविराज जपता होटी धनाची मुठी सोडितसे राव उठून बैसला धरित्री वेगी पाचारी तसे सुईत मंत्री सवेचे ऊनी धडकरी राज आज्ञा निवेदिली मंत्रिके बोलवणी निकट दूत विचारून घेता राज क्षमांत तव ते शुभवार्ता सांगत कल्याणी राजा मिरिला मग मचरणाताचा धरुणी पाणी मंत्री नेत तया लागुनी प्रवेश होता ते क्षणी वृत्तांत राया ते निवेदिला राय ऐकुनी सकळ वृत्तांत मच्छिंद्र चरणी बाळ अर्पित आती गौरवे स्नेहभरित नाम पुसे तया प्रती एरे म्हणे नरेंद्र बाळा मज मच्छिंद्र म्हणती तानुल्या बाळा राय ऐकुनी वृत्तांत सकळा मच्छिंद्र चरणी प्रेरितसे पूर्वी मच्छिंद्र कृती रत्न साठविले श्रवणार्थे कारणे तेने करुणी दर्शन भूषण स्वीकारवया श्रीपातसे आयशी चाब्दी पाठी तो मच्छिंद्र चंद्र देखिला दृष्टी मग परम मनी आनंद दाटी चित्तपात्री हे लावली मग सुखासने सिद्ध करून राजाने मच्छिंद्राचा हात धरून आपले सभास्थानी नेऊन कनकासनी वैसविले सोडोपचारे पूजन अर्पित झाला तन मन धन परी परमादरे भक्तिरत्न मचरणात उपितसे
सदा सर्वदा सनिशयनी मनी भोजनी जोडुनी पाणी निरंतर उभा सेवे लागुनी अन्य काही सुचेना आयशे भक्तीचा पाहता पाठ मच्छिंद्र कृपेचा झाला लोट म्हणे कोणे नरेंद्र कामना लोट श्रवण चित्ती जाट जसे येरो म्हणे जी योगद्रमा मी सूर्यवंशी पाशुपत नामा रामा औलाद कुशी पत्नी धामा औलाद दे असे हा तरी वडील माझा विजय ध्वज श्रीराम अवतरे तेजपुंज माते भेटवे महाराजा मित्रकुळाचा टिळक जो येरी म्हणे रे भाऊका दिटी आता करतो त्याची भेटी माग सवे बाहेर येऊन तपोजेटी राया येऊ घेऊन तसे उभा राहून राजांगणी धुम्रास्त्र मंत्र जलपेवानी भस्माची मुठी संजीवनी अर्कावरी प्रेरित असे तेने धुम्र खगमंडळ संपूर्ण धुम्रे भरुनी गेले गगन दिशा सह अर्क संपूर्ण झाकाळूनी पै गेला धुम्रास्त्राने भरले नयन ते नेत्र पुषित असे सारथी वरुण धुम्र संचरोनी मुखाकारण कासविस होत असे ते पाहुनी सविता राजा म्हणे अस्त्रविद्येचे धुम्र विराजे क्षत्रिय कुळातील नरेंद्र ओज तेने प्रेरिली विद्या मग तो महाराज जललोचन कवळुनी सायक चढुनी वान गुण वायू अस्त्र शर निर्मुन सोडिता झाला महाराजा तव तो शर प्रतापवंत लवकरी प्रगटवी स्थावर मारुत तेने मंद्राचळ पर्वत हालुपाती डगमगा गगनापासून महीपर्यंत प्रकट झाला प्रळयवात तरुच मुळुनी नभी भ्रमत पक्षी जेवी भोगलाते आयसा वात होता प्रगट धुम्रे पुटला विशाल पाठ सदना लागी निर्मळ वाट गमन करिता येईन ते पाहुन योगद्रमा जलपदा झाला अस्त्र उत्तम ते पर्वतास्त्र विशाळ प्रकाम आड झाले रथाते विशाळ पाणी सांगू की तुले की मंद्राचळाची दुजे उगले तेने मार्ग कुंठित झाले वातचक्राचे महाराजा मग ते श्री नारायण पर्वत पाहता विशाळपणे मग वज्रास्त्र संदन करिता झाला अर्कतो तव वज्रास्त्र अति कठीण पर्वतास्त्र ते गेले भेदून तेने गाये सतचूर्ण त्वरे झाला नगराज पर्वत चूर्ण होता निघुती ते पाहुनी मच्छिंद्र जाती भ्रमी अस्त्र योजने उपरती मित्रभागी साठी तसे ते अस्त्र तो स्वसदनी प्रविष्ट वाजी सहित अरुण झाला भ्रमिष्ट सांडूनी राहणीची नित्य वाट सदन नेती बलतीकडे ते पाहोनिया द्वादशनामी ज्ञान शराच्या न उरल्या गुण उर्मी तेने करुणी भ्रमे प्रकामी नाशा प्रती पावदसे जैसा पेटला पावक त्यावरी सोपविले सकळ उदक मग तो उरे जेवी दाहक तेवी आरका झाले असे की अज्ञानपण साधकाचे श्री गुरु निवारी वाचे अंगी भूषण ज्ञानपणाचे बोध गुणी गोवितसे की संवादात दाटला अंधार अपार तो दीप उजळता होता दूर अन्याय श्री भास्कर ज्ञानेश्वर प्रेरितसे तेने उडवणी भ्रमिष्टपण सुपंथा करी गमन ते मचरनाथे दृष्टी पाहून वाताकर्षण जल्पतसे वाताकर्षण सबळ वायुचक्री वेदिले तुंबळ वाजीचे आणि सारथ्याचे ते वेळ श्वासोच्छ्वास राहिले आणि जो प्रत्यक्ष चंडी किरण तोही दाटला श्वासोच्छ्वासे करून वायुचक्री गेले आटून रथ उलटोनी पडेला वायुचक्राचा त्याशी आधार तो आधार तुटताची सत्वर स्वर्गाहुनी
उर्वीवर पृथ्वीवर आदळता सदन तो, मही आदळता दिव्यरथ खाली पडला आदित्य स्वस स्वनी वाजी आती होत कासाविस होतसे, परी मही पडता तेजो शिपाळ, मही पातला ती अनळ, तेने दाहू पाहे सकळ महीवरचे द्विगज, ते पाहुणी मचरणाथ जलदास्त्र त्वरित, तेने करुणी अपारमित जलदृष्टी होतसे, परी आदित्य पडला निचेष्टित, परम घाबरले स्वर्गदैवत, मग विमानाने होऊनी त्वरित मजरावाशी पातले, ब्रह्मा विष्णू आणि शिव वरुण अश्विनी कुबेर देव सुरवर अनादी सकळ गंधर्व मही लागी पातले, सत्यलोक तपोलोक अतळ वितळ सुतळ अधिक, संकटी पडता एकार्क लागवेगी धाविनले, जैसा सकळ तरुवरती चौकडून पक्षी येती तन्याये महीवरती, सकळ देव उतरले, मग महाराजा अक्षरात जावई धावूनी मच्छिंद्र धरला हृदय, म्हणे हा आदित्य का अन्यायी संकटित्वा योजिला, यावरी करुणी नमस्कार विष्णू ते देत उत्तर, म्हणे महाराजा पाशुपतवीर आदित्य कुळी असे आयशे असता यथार्थ वंशाशी न पाहे हा आदित्य, तस्मात वडिलाची धर्मनीत ऐसे परी असावी का, बालकाचे संगोपन होय मातेने सदा रोषाची केली गवसन, मग ती माता काय म्हणू लोपावरी मिरवी, स्वामी सेवका मित्र मानी, मग कार्य कैचे घडोनी सदा संशयी गवसनी, उभयंताची मिरितसे, तस्मात राया पाशुपती नावडे आदित्याची, म्हणून ऐसैव वैकुंठापती चर्यभाग रचेला, अनेक एक मन वागुत्तराशी, साबरी विद्या कवित्वाशी सर्व नामे मंत्र उपदेशी, प्रसन्न व्हावे अर्काने, यावरी अनेक आहे चोज सूर्यवंशी विजय ध्वज, तो पाशुपत श्रीराम आज भेटवावा महाराजा, ऐसे परी कामना मनी वेदली आहे चक्रपाणी, पाशुपत रायाचे प्रेम सदनी गुंती पावलो भक्तीने, नवरावीन माझा काम पूर्ण ना मेघश्याम, ऐसे बोलता योगद्रुमा हरि उत्तरा स्वीकारी, म्हणे वारे योगद्रुमा जो जो वेदला कामा कामा, तो पावशील कल्पद्रुमा, परी सावध करी अर्काते, बारे सूर्यनामी मंत्र जगी होतील प्रविष्ट पवित्र, ते स्वकष्टाने उनी मित्र कार्य करीन लोकांचे, ऐसे बोलून चक्रपाणी करतळ कर देई वचनी, म्हणे बारे भास्कर मंत्रा लागुनी वदता झालासे, बारे तव मंत्र लोकोपकार नाम स्मरणी होता नर, तेने पातक योग भद्र सकळ जगाचे वाटतील, सहज सूर्याचे वदता नाम सकळ पातके होतील भस्म, तैशात मंत्र प्रयोग उत्तम कार्यालागी दुनावेल, नाम मंत्र प्रयोग त्यावरी तव वाणी पवित्र भंग, त्यावरती वरदवांग प्रत्यक्ष दैवत मिरवतील, तरी बा 16 राशी पावेल, सुवर्ण जडावाशी गमेल, ते भूषण मोला चढेल मान्य केवी होईना, तरी या कामाचा खदाळस होणार नाही सहसा पुरुष, तुम्ही सर्व देव तव वचनास उतरला होतो महाराजा, वीरभद्राचे रमा संगनी आणि नागपत्रा स्वस्तानी, तुते ओपुनी वर्धवानी तुष्ट केले आधीच, तरी आता संशय सर्व सोडून
हारका जितवावे आणि रीती देव अवघे गौसावे मच्छिंद्रा आयशे जैसे का चंद्रा वाचुनी न्याळी ती चकोर पाटी देवी जललोचना दिठी सकळ दैव गौरविती मच्छिंद्र म्हणे पाशुपतराया आधी दावीन रामकाया तेव्हाची सावध करीन राया मग चित्तात संगी आईशी ऐकता मच्छिंद्रवाणी सौमित्र स्वगुणी प्रगट झाला कोंदटवाणी दशरथ तनया महाराजा मग राममूर्ती प्रगट होता शिवाशी आनंद वाटला चित्ता आणि राया पाशुपता आनंद सरिता उचंबळली मच्छिंद्र देखता कोंदट पाणी भावे मस्तक पिले चरणी राम प्रेमे करुणी वृक्षस्थानी मच्छिंद्रनाथ कवळीला पाशुपतराव भाविक पूर्ण तोही वंदित श्रीरामचरण रामे त्या ते हृदय धरुण धन्य वंश म्हणत असे यावरी मच्छिंद्रनाथ जोडूनी दोन्ही हस्त नम्रोत्तरी स्तवोनी रघुनाथ गौरवनी रामा बोलत हे रघुत्तमा महाराजा तव नामे अनंत असती देवी त्यात राम नाम गंगा वस्ती सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझी निवेदिले त्याही ग्रंथा नाही मिती परिरातव नामे शुभ ते असती तेवी माझ्या कवित्व कार्याप्रती वरदान विराजावे साबरी विद्येचे अपार वचन मंत्रप्रयोगी कवित्वपूर्ण तेथे जेथे येईल तुझे नाम ते कार्य करून समग्र त्वा मग नामी होता मंत्रोच्चार ते तो कार्य करावे समग्र लवकर तरी प्रांजळ चित्ती देई कर मम करी ओपावा चित्ती असेल जरी अनुमान तरी मज सज्ज करी कोंदटबाण माझ होणे आता समारंगण नृत्य करू समारंगणी श्रीराम म्हणे मच्छिंद्र ऐक तू तिही देवाचा वरदायक श्री दत्तात्रेय प्रदाबारक अवतार ती देवाचा आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म ते तुझ वश आहेत युगद्रुमा तेथे मी का नसावे सायार्थ काम सायासो तुझा आता तुझा मंत्री माझे स्मरण होताची कार्य करीन बावन विरात सकळ चरण मंत्रप्रयोगी रावीन मी आयशी वधूनी वरदानी भाष्य देत मच्छिंद्र लागुनी मग म्हणे हे योगधामी गज मज तू ऐक्य असे का तू विष्णूचा अवतार तो कविनारायण महाथोर तस्मात तुझे शरीर ऐक्य असे आलोकी आयसे बोलूनी कौशल्या सुत धन्य म्हणून ग्रीवा तुकवित यावरी बोले सावधादित्य वेगे करी तपराया एक मित्रा वाचुनी धरणी झाली असे दिनवाणी तरी योगेंद्र सुख धामी मम पूर्वजा मिरविका मही पडला अंधकार देवत्रास पावल्या समग्र सकळ जगाचा व्यवहार खोळंबला आहे तपराया ऐसे ग्लान सुडाळ वचन श्रीरामामुखी ऐकून ते मच्छिंद्र हृदयी अपार भूषण चित्तशक्तीने मिरविले तेने परमानंद रोहित प्रसन्न झाली चित भगवती मग वातास्त्र मंत्र देहा स्थिती प्रसादाते उभी तसे वातयुक्त अस्त्र पूर्ण मुखी जलपदा मच्छिंद्र योगी जन मग सुट्टी पावोनी वाताकर्षण सुखी केला आदित्य तो मग सावध होऊनी मै बैसत दाही दिशाने आणीत तो अपार दृष्टी देखुनी दैवत सकळ लागी पाचारी सकळ दैवती जाऊन तेथ नमिला महाराज प्रतापादित्य यावरी विष्णू लागी पुसत क्षत्रिय कोण आहे ऐसा
की वामना पुन्हा परतून हरूपाती श्यामकर्ण धन्य प्रतापी प्रताप गहन आजी दावी कामद करणे तरी ऐशी प्रतिज्ञे लागून की युगानुयुग असे प्रसन्न तरी तयाचे मुखमंडन मज भेटी ते अनावे मग मजनाता ते देव पाचारिती की तुझ बोलय तसे गब्बसती मग चंद्रास्र जल्पोने युक्ती दर्शना जात मचिंद्र मित्र दाहक तो अतिसबळ म्हणून चंद्रास्त्र जपला मच्छिंद्र बाळ ते मागे पुढे परमशीतळ चंद्राश्री मेरिदसे त्यात जलदास्त्राचा वर्षाव होनी होत शीतल भाव ऐशे जुनी सविताराव जाऊन या नमेला सर्व ते देखोनी मचिरणात धन्य धन्य ऐसे म्हणत कवन नामी आशे पुसत ग्रामधाम जन्मादी मग विष्णूचे मुळापासून कथा नामाभिधान सांगता वार्ता कवी नारायण मही वार्ता मचिरणात विरुद्धसे एरे म्हणे माझा अंश नवनारायण असती म्हैस तयाचा अवतार शुभ अम्मास चांगुलपणी वाटला तरी बारे मचरणाथा कवन कामना वेदली व्यथा ते मजवधोनी वरदवामृता प्राशन करी महाराजा कृत श्वेता द्वारापासून गेले पर्यायशे नाही केले धन्य तुवा प्रताप असे विपुल धन्य तू गुरु तुझा तो एरू बोले कर जोडुनी मम वेदली कामना मनी साबरी विद्या कवित्व करणी कृपा करुणी दाविली फरी त्याते वरद आपुला असावा असे वाटले म्हणाला तरी कृपा करुणी त्याला वर दिला पाहिजे महाराजा मंत्र प्रयोगी तुझे स्मरण होता व्हावे दृश्यमान जगाचे कार्य करून वर त्याला मंत्र साधन स्वकष्टाने मिरवावे ऐसे ऐकता मचरवाणी अवश्य म्हणे वासर म्हणे मंत्र प्रयोगी स्वयंनी कार्य करीन जगाचे ऐसे वजूने जललोचन भाष्य देत कर्तळवचनी यावरी पाशुपतराया बोलावणी चरणावरी घातला सूर्यवंशी वीर्य प्रवाह वंश मालिका सगुण सर्व सृष्ट केला सविताराव मचरनाथाने देशमयी वंश मालिका ऐशी ऐकून संतुष्ट झाला सविता नारायण मग आपुला सिद्ध करुणी सदन वातचक्रा वाणी एरीकडे सकळ देव विमानाने गेले सर्व आपुलाले स्थान पूर्व पाहते झाले ते वेळा एरीकडे मचरणाथ कृपा वाणुनी पाशुपत निघता झाला करुणी तीर्थ नाममूर्ती वंदुनिया आता पुढल्या अध्यायी कथाना चंद्रगिरी पाहिला ग्राम तेथे गावातूनी गोरक्षनंदन पुन्हा तीर्थे करील की नरारी वंशी धोंडी स्वतः मालू नरारीचा शरणागत पुढल्या अध्यायी उत्तम कथेत निवेदिला श्रोतिया स्वस्ती श्री भक्ती कथाधार संमत गोरक्ष काव्यगार सदा परिशोध भाविक चतुरा अष्टमाध्याय गोड पुंडलिकावर हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।